हॅलो फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत खारीची रेसिपी। चला तर मग सुरुवात करूया। या ठिकाणी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी मैदा घेतला तरी चालेल किंवा 2 वाटी गव्हाचे पीठ घेतला तरी सुद्धा चालेल। आता याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घातला आहे आणि मीठ अर्धा चमच्यापेक्षा थोडेसे कमी वापरलेले आहे। तुम्ही चवीनुसार मीठ वापरू शकता। आता याच्यामध्ये 1 वाटीपेक्षा कमी म्हणजे पाव वाटी मी तेल घेतले आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप कडवून घेऊ शकता। आता हे सर्व एकत्र करून आपल्याला घ्यायचे आहे। अशा प्रकारे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला ते पीठ मळून घ्यायचे आहे। आपले पीठ मळून तयार झालेले आहे। आता हे पीठ थोड्या वेळासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहे। आता लागणारी पेस्ट आपण तयार करून घ्यायची आहे। या ठिकाणी मी पाव वाटी मैदा घेतलेला आहे आणि पाव वाटी कॉर्नफ्लॉवर घेत आहे। आता याच्यामध्ये पाव वाटी आपल्याला तेल घालायचे आहे। तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता। तुपामुळे अधिकच क्रिस्पी होतात। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे। थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता आपली कणिक छान भिजलेली आहे। आता या कणकेचे 4 भाग करून आपल्याला घ्यायचे आहेत आणि एकसारखे गोळे आपल्याला तयार करायचे आहेत। गोळ्यांची साईज तुम्ही कमी जास्त ठेवू शकता। आता चपातीसारखे आपल्याला हे गोळे लाटून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व पाने आपल्याला लाटून घ्यायची आहेत। आता याच्यावर आपण तयार केलेली पेस्ट सर्वत्र पसरून घ्यायची आहे। आता याच्यावर दुसरे पान आपल्याला टाकायचे आहे आणि परत त्याच्यावरती ही पेस्ट लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व पाने आपल्याला तयार करायची आहेत। तयार करून घेतलेली पेस्ट ही जास्त प्रमाणात आपल्याला लावायची नाही। जर जास्त लावली तर आपली खारी तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते। आता याला फोल्ड करून त्याच्यावरती परत ही पेस्ट लावायची आहे। आणि आता दुसऱ्या बाजूने आपल्याला घडी करून परत त्याच्यावरती ही पेस्ट लावायची आहे। आता दुसऱ्या बाजूने आपल्याला याच्यावर घडी करायची आहे आणि याला पेस्ट लावली नसेल तरी सुद्धा चालते। आता फोलार हाताने हे पान आपल्याला लाटून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले पान तयार झालेले आहे। आता याला आपण कट करून घ्यायचे आहे। तुम्हाला ज्या आकारात आवडत असेल त्या आकारात तुम्ही याला कट करू शकता। अशा प्रकारे आपल्याला हे पान कट करून घ्यायचे आहे। तुम्ही कट करून घेतलेले पीस या साइज मध्ये ठेवू शकता। आता आपल्याला खारी फ्राय करण्यासाठी घ्यायची आहे। त्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलेले आहे
मंद गॅसवरच आपल्याला खारी तळून घ्यायची आहे। हाय फ्लेमवर आपण खारी तळली की ती वरच्या वर तळली जाते व आतून कच्ची तशीच राहते। त्याच्यामुळे आपल्याला मंद गॅसवर ही खारी तळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमी जास्त ठेवत आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे। जोपर्यंत या खारीला गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत तुम्ही या खारीला तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकताय खारीचे पदर खूप छान सुटत आहेत। मंद गॅसवर ही खारी तळून घेतल्यामुळे आपली खारी खूप क्रिस्पी अशी होते। अशा प्रकारे गोल्डन कलर आला की आपल्याला ही खारी काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व खारी आपल्याला तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे चहा सोबत खाण्यासाठी क्रिस्पी अशी आपली खारी बनून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकताय ही खारी आतून सुद्धा खूप छान भाजलेली आहे आणि खूप अशी खुसखुशीत झालेली आहे। घरच्या घरी अगदी कमी साहित्यात तयार होणारी ही खारीची रेसिपी आहे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।